करण्यात आलं, पण अखेर या रेल्वे स्थानकाला गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण हे दृश्य पाहतोय, बेळगाव रेल्वे स्थानकाला गळती लागलेली आहे. मागील 2 दिवसांपासून ही गळती लागलेली पाहायला मिळते आणि तिकीट काढणाऱ्या प्रवाशावर गळतीचं पाणी पडत असल्याने प्रवासी संतप्त झालेलं पाहायला मिळते. याबाबत नैऋत्य रेल्वेचे अधिकारी मात्र एकमेकांच्या विभागावर खापर फोडताना आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे स्थानकाचे 190 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलं होतं. यामध्ये जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या रेल्वे स्थानकाचं 27 फेब्रुवारी 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. एखाद्या विमानतळ टर्मिनलप्रमाणे रेल्वे स्थानकात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र उद्घाटन होऊन 3 वर्ष होताच रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीला गळती लागलेली आहे. त्यामुळे तिकीट काउंटरच्या समोरच पाणी ठिपकत होतं. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही नागरिकांनी छत्रीचा उपयोगी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे 190 कोटी रुपयाचा निधी वाया गेला का असा प्रश्न आता नागरिकांना पडताना पाहायला मिळतो. तरुण भारत न्यूज बेळगाव.